ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव 65 भाग 11. परमात्मा व जगत एकरूपच आहेत. भाग 2. ओव्या आहेत 13 ते 15. अविद्येमुळे अज्ञानामुळे मनुष्याला जग परमात्म स्वरूप दिसत नाही, ते वेगळे भासते असं मानलं जातं. वास्तविक त्यात एकरूपताच आहे ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारी. नसलेल्या गोष्टी चित्रात दाखवते, पण असते ती केवळ भिंतच. त्याप्रमाणे जगदाकाराने प्रकाशात असते ती केवळ संवित्तीच. बांधयाची या मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी संवित्ती जाण. बांधा म्हणजे साचा. ढेपेच्या आकारात स्वतः आकार न होता गुळाची गोडी असते, त्याप्रमाणे जगाच्या वेगवेगळ्या आकारात संवित्तीच असते हे जाणून घे. घडिये चेनी आकारे, प्रकाश जे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची ही. घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, नाना चित्रा भास भिंतीवरी भासे, परी एक असे भिंतीच ती. जगत रूपे तैसी प्रकाश ते साच, एकचित वस्तूच अंतर्बाह्य. गुळा माझी गोडी कोंदनिया राही, जैसी न होताही ढेपा कारण. तैसी जगा माझी न होवोनी जग, प्रकाश ते सांग चित वस्तूच. येते स्पष्टत्वास वस्त्र ते साचार, घडीचा आकार घेवोनिया. विश्वरूपे तैसी स्फुरत असे देख, एकलीच एक ज्ञान वस्तू. जगत रूपाने परमात्माच स्फुरण पावत असतो हा आपला सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव भिंतीवरील चित्राचा दृष्टांत देतात. भिंतीवर एखादा सुंदर देखावा रेखाटलेला असेल तर ते चित्र आपल्याला अगदी खरेखुरे वाटते. त्यातील झाडे, पाणी, पर्वत, आकाश अगदी खरं बसतं. त्या चित्रातील सर्व गोष्टींना एका भिंतीचाच आधार असतो. अनेक चित्रे काढली जातात व पुसली जातात, पण भिंत मात्र स्थिर असते. भिंत नसती तर ती चित्र दिसलीच नसती. वस्तुस्थिती पाहिली तर ती केवळ भिंत असते. असणे व वाटणे यात फरक आहे. झाडे, पाणी, पर्वत, फुले, फळे यांना वस्तुतः भिंतच आधारभूत असते. ती नसती तर चित्रच काढता आली नसती. त्याप्रमाणे जगामधील वेगवेगळ्या आकारांना एक परमात्म तत्वच आधारभूत असतं व सर्व आकारातून एक परमात्म तत्वच प्रकाशित होत असतं. पण ज्याप्रमाणे चित्रे पाहत असता त्यांना आधारभूत असणारी भिंत विसरली जाते, त्याप्रमाणे जगाचे आकार ज्या परमात्म वस्तूवर दिसतात त्यांना आधारभूत असणारा परमात्मा विसरला जातो आणि फक्त चित्रांचा आस्वाद घेतला जातो. ज्ञानदेव नाही ते चित्र दाविती असं म्हणत आहेत. याचा अर्थ नसलेली चित्रे दाखवली जातात असा नसून वस्तुतः सत्यत्वात नसलेल्या गोष्टी चित्ररूपाने दिसतात असा अर्थ आहे. ज्ञानदेवाने अमृतानुभवात म्हटलं आहे की विभाती यस्य भासा सर्वम इदम हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती, आणि वस्तू भासेचे करून हे भासलेसे जाण, एवं भास्य भासक आन असे ना येथे. एवं सकळ प्रकाशाचा प्रकाशू, आत्मा तो स्वप्रकाशू, तोची हा जगदा भासू निश्चित जाण. ज्ञानदेव दुसरा दृष्टांत गुळ आणि गुळाच्या गोडीचा देतात. साचा जसा असेल त्याप्रमाणे गुळाच्या ढेपीला लहान मोठा आकार येत असतो. गुळाची ढेप असो अथवा ती फोडून तिचे लहान खडे तुकडे तुकडे केलेले असोत, पण म्हणून गोडीचे काही तुकडे होत नाहीत. त्या त्या आकाराने गुळात गोडीच नांदत असते. आकार दिल्यावर गुळाला गोडी येते असं नाही, तर ती गोडी त्या गुळाला मूलतःच व्यापून असते. गोडीला स्वतंत्र असा आकार नाही. ढेपेत ती ढेपेच्या आकाराने असते, तर खड्यात ती खड्याच्या आकाराने असते. स्वतः ढेप न होता ती गोडी त्या गुळाच्या ढेपेच्या आकाराने असते. तसेच निराकार असलेले आत्मतत्व आकार न होऊन सुद्धा जगाच्या आकारानं नांदत असतं. परमात्म तत्व असते म्हणून जगाचा आकार दिसतो. जग त्या परमात्म्यातच विलीन होते, पण संवित्ती म्हणजेच परमात्म तत्व मात्र नित्य असते. जगाचा पसारा संवित्तीतून आकाराला येत असल्यामुळे त्या आकारातून परमात्मा प्रत्ययाला येत असतो. पुढचा दृष्टांत आहे अंबर व घडी. अंबर या शब्दाचे वस्त्र आणि आकाश असे दोन अर्थ आहेत.
त्या संदर्भात घडीयेचे या शब्दाचे घडी म्हणजे वस्त्राची घडी व घडा म्हणजे मातीचा घडा असे दोन अर्थ संभवतात. अंबर म्हणजे वस्त्र म्हटले की त्या संदर्भात घडी म्हणजे वस्त्राची घडी हा अर्थ जुळतो. घडी पाहिली की ते वस्त्र आहे हे आपल्याला कळते. वस्त्रच घडीच्या आकाराचे झालेले असते. घडी उलगडली की ते कोणते वस्त्र आहे ते कळून येते. वस्त्राला घडीशिवाय अस्तित्व असू शकेल, पण घडीला मात्र वस्त्राशिवाय अस्तित्व असू शकणार नाही. घडीच्या आकारात वस्त्रच सामावलेले असावे. तसेच परमात्मा सुद्धा जगरूपाने आकाराला आलेला असतो. जग हे परमात्म्याचेच स्फुरण असते. त्या परमात्म्याचा संवित्तीचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत जग हे आपल्याला वेगळेपणे प्रतीतीस येते. अंबर म्हणजे आकाश व घडा म्हणजे जलपात्र असाही या दोन शब्दांचा अर्थ घेता येईल. घड्यामध्ये पाणी भरलेलं असलं तर त्या घटाच्या आकारानुसार त्यात आकाशाचं प्रतिबिंब पडतं. वेगवेगळ्या आकारांच्या घटामध्ये वेगवेगळ्या आकाराचे आकाशाचे प्रतिबिंब दिसेल. आता घट अगणित असले तरी त्यात प्रतिबिंबित होणाऱ्या आकाशाचे अस्तित्व महत्वाचं असतं. ते आकाश जसं अनेक घटांमध्ये अगणित होतं त्याप्रमाणे एक परमात्म तत्व सर्व प्राणी मात्रांमध्ये असल्यामुळे अनेक आहे असं भासतं, पण असतं ते एकच. त्याच्या अस्तित्वावरच सर्व प्राणी मात्रांचे अस्तित्व अवलंबून आहे. ज्ञानदेव विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे असं म्हणत आहेत. एकोहम बहुस्याम प्रजायेय असे जे परमात्म तत्वात स्फुरण होते तेच मग जगदाकाराने भासते, नामरूपाला येते. अर्थातच चित्राला जसा भिंतीचा आधार असतो तसेच जगताला या परमात्म्याच्या विश्वस्फूर्तीचा आधार असतो. पुढील 3व्यात ज्ञानदेव द्रष्टादृश्य निर्मितीची प्रक्रिया सांगतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.